हे श्रीमान रायगडा, आले मी तुझ्या भेटीला। मी शिवकन्या आले आज माझ्या महाराजांना भेटायला। चित्त दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केला आहे मी। याला बोलतात जावळीचे खोरे। ते आहे हिरकणी बुरुज ती, आणि त्यावेळेच हे घर आहे बघा, ज्या कित्येक वर्ष रायगडाची सेवा करणारे। हा तोच महादरवाजा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 21 तोफांची सलामी एका वेळी दिली गेली होती। आणि त्या श्रीमान रायगडाचा महादरवाजाचा प्रवेशद्वार। हे श्रीमान रायगडा, आले मी तुझ्या भेटीला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। थँक्यू। सुरुवात होते माझ्या रायगडच्या यात्रेला। तर आता सुरुवात करते मी माझ्यासोबत। तुम्ही पाहिलं की मी कशा प्रकारे इथून सुरुवात केले। तर आता मी रायगडावर जाणार आहे। मला सूर्योदयापूर्वी जाऊन तिथे शिवघोषणा करायची। तर चला माझ्यासोबत। मी शिवकन्या आले आज माझ्या महाराजांना भेटायला। रायगडाची वारी शाळांमध्ये असताना केव्हा तरी सहलीला झाली, ते पण अगदी लहानपणी। म्हणजे रायगड असा केव्हा नीट पाहिलाच नाही। आणि आज तो योग जुळून आलाय की केव्हापासून मला इथे यायचं होतं की मला रायगडला जायचंय, आणि आज तो खरा योग जुळून आलाय। मी प्रत्यक्षात रायगडच्या ह्या वाटा चालते। रायगडला येणं म्हणजेच मुळात एक स्वतःमध्ये अचिव्हमेंट असते। स्वर्गात आल्याची एक फिलिंग आपल्याला इथे आल्यावरती मिळते। जसे मी पहिल्या पायरीवरती पाऊल ठेवलं आणि अंगामध्ये कशी वेगळी एनर्जी आली। चित्त दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केला आहे मी, आणि तिथून आतमध्ये आल्यावरती बघा तुम्हाला ह्या पायऱ्या दिसतात। ह्या गडाच्या मूळ पायऱ्या आहेत, ज्या पूर्वीच्या काळी जेव्हा गड बांधला तेव्हाच आहेत। आणि यानंतर गडाचं जेव्हा काम केलं, गड संवर्धनाचं काम केल्यानंतर बनलेल्या ह्या पायऱ्या आहेत। आणि त्या मूळच्या पायऱ्या आहेत ज्या गड बांधताना होत्या। आणि त्या पायऱ्यांचं वैशिष्ट्य असं होतं की एका वेळी एकच सरदार किंवा एकच माणूस गडापर्यंत पोहोचू शकतो। हे जे तुम्हाला पाहायला मिळतंय याला बोलतात जावळीचे खोरे। जावळीचे खोरे हे त्यावेळी मोऱ्यांच्या हातामध्ये होते। महाराजांनी जेव्हा मोऱ्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की मोरे तुम्ही आणि मी एकत्र येऊन मराठा साम्राज्य उभं करूया, तर मोरे फार गर्विष्ठ माणूस, तर त्यांनी त्याचा उलट जवाब महाराजांना असा दिला की तुम्ही स्वतःला केव्हापासून राजे समजायला लागलात। मी स्वतः या खोऱ्याचा किंवा या साम्राज्याचा राजा आहे। जर तुम्हाला यायचं असेल तर लढाई करायला या, मी सज्ज आहे। तर त्याचप्रमाणे महाराजांनी मुठभर मावळे नेऊन त्याच्यासोबत युद्ध केलं। त्याच्या भावाला इथेच त्यांनी मारलं। त्यानंतर त्या भीतीने रायगडाच्या पायथ्याशी मोरे आले आणि महाराजांना शरण गेले। त्यानंतर महाराजांनी हे जावळीचे खोरे आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतले, आणि मग बनला हा आपला अवाढव्य श्रीमान रायगड। आता आपल्याला वरती जायचं आहे, कारण वरती आणखी काय आपल्याला गोष्टी बघायला मिळणार आहेत, जसं की खूप लढा बुरुज। त्या बुरुजाची एक आख्यायिका आहे। सो आपण तिथे गेल्यानंतर तो खूप लढा बुरुज पाहणार आहोत। आणि हे तुम्हाला आत्ता जे माझ्या मागे दिसतंय ते आहे हिरकणी बुरुज। आपल्या मुलाच्या ओळीने हिरकणीची कड्यावरून उतरून आली होती, त्याची कथा प्रत्येकाला माहिती आहे। तर तोच हा हिरकणी बुरुज आहे जो तुम्हाला आता माझ्या मागे दिसतोय। आणि तिथून जर समोर पाहिलं तर आपल्याला टकमक टोक दिसतं, जे आपण वरून जाऊन पाहणार आहोत। कारण जो खूप लढा बुरुज आहे त्या बुरुजावरून आपल्याला ते टकमक टोक खूप इझिली दिसणार आहे। आणि फक्त हे जे तुम्हाला माझ्या मागे दिसते हा एवढा उंच अवाढव्य कडा म्हणजे हिरकणी बुरुज। आणि या कड्यावरून हिरकणी माता आपल्या बाळासाठी खाली उतरून आली होती, तेही रात्रीच्या वेळी। तर आता आपल्याला खूप लढा बुरुजापर्यंत जायचंय। चला, हे जे तुम्हाला माझ्या मागे घर दिसतंय हे कोरोना काळा आधीच आहे। कारण कोरोना काळा आधी रायगडावरती वास्तव्यास परमिशन होती, आणि आता कोरोना काळानंतर रायगडावरती वास्तव्यास मनाई आहे। कारण कोणी वास्तव्य करू शकत नाही, इथे येऊन राहू शकत नाही। त्या आधी लोक राहत होती, आणि त्यावेळेच हे घर आहे बघा, जे आता पूर्णतः बंद आहे। कारण आता
आपण रायगडावरती वास्तव्य करू शकत नाही. फक्त शिवजयंतीच्या वेळामध्ये किंवा जेव्हा काही राजांचा हा असेल त्यावेळेस फक्त आपण रायगडावरती वास्तव्य करू शकतो. कित्येक वर्ष रायगडाची सेवा करणारे आज जे रायगडावरती बांधकामाचे काम चालू आहे किंवा नूतनीकरण चालू आहे त्यामध्ये यांचा खूप महत्वाचा वाटा आहे. खूप लढा बुरुजाच्या शोधामध्ये मी आले, पण तो बुरुज मला सापडलाच नाही, कारण तो त्या बाजूने आहे. जसं तुम्ही त्या बाजूला पाहिलं ना, तर जिथे वाघबीळ आहे त्या वाघबीळाच्या जवळच आहे तो खूप लढा बुरुज. आणि त्या बुरुजाची आख्यायिका म्हणजे अशी, ती तुम्हाला सांगते मी. आणि आता तुम्हाला जो माझ्या मागे दिसतोय तो आहे श्रीमान रायगडाचा महादरवाजा, जो आपल्याला जितक्या सहज आणि समोर दिसतो आहे तेवढा तो नाहीये, कारण आपल्याला ही वाट पूर्ण सर केल्यानंतर आपल्याला तो महादरवाजा दिसणार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे काय, तो हा महादरवाजा बघून आपल्याला कळेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे प्रत्येक गड किल्ले, त्याचा एकाही गडाचा किल्ल्याचा दरवाजा हा सरळ नाही, तो गायमुख पद्धतीने आहे. जसं तुम्हाला आता माझ्या मागे दिसतंय, हा जो दरवाजा आहे या श्रीमान रायगडाचा महादरवाजा, जो गायमुख गायीचं जे मागे वळतानाचं मुख असतं त्या मुखाप्रमाणे आपल्याला दिसतो. महादरवाजाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपल्याला त्याच्या पायाशी गेल्यापर्यंत दिसत नाही. इथून आपल्याला फक्त महादरवाजा दिसतोय, पण त्याचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपल्याला त्याच्या चरणाशी गेल्यानंतरच दिसणार आहे. आणि या बाजूला असणारा खूप लढा बुरुज म्हणजे महाराजांनी बनवलेला गनिमी काव्यातील एक असा प्रकार, जो बुरुजावरती आपण राहिल्याने अगदी छोट्यातला छोटा अगदी जो आपला अतिरेकी असेल किंवा आपल्यावरती येणारा सैन्य असेल ते त्या बुरुजावरून खूप बारीक पद्धतीने दिसायचं. आणि तो त्या बाजूला आहे, त्याचं नाव महाराजांनी खूप लढा बुरुज असं ठेवलं, कारण त्या बुरुजामुळे आजपर्यंत महाराजांनी खूप अशा लढाया जिंकल्या, केवळ ते एका बुरुजाच्यामुळे. आणि आता आपल्याला मुख्य प्रवेशद्वारापाशी जायचंय. तुम्हाला हा समोर दिसतोय तो महादरवाजा, पण महादरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. हा तुम्ही आता पाहताय श्रीमान रायगडाचा महादरवाजा. हा तोच महादरवाजा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी 21 तोफांची सलामी एका वेळी दिली गेली होती. आणि त्याच महादरवाजाचा हा प्रवेशद्वार. नीट बघा या महादरवाजाची रचना. काय गनिमी कावा होता महाराजांचा आणि काय बुद्धी चातुर्य होतं. महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ल्याचे दरवाजे हे गायमुखी स्वरूपाचे आहेत. जसं तुम्हाला दिसतंय दोन्ही बाजूला तुम्हाला माझा महादरवाजा दिसतोय, पण या महादरवाजाचा प्रवेशद्वार हा तुम्हाला इथे आतमध्ये बघायला मिळेल. हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रीमान रायगडाचा महादरवाजाचा प्रवेशद्वार. श्रीमान रायगडाचा हा महादरवाजा, या महादरवाजाची काही खास वैशिष्ट्य होती जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या गनिमी काव्याने आणि बुद्धी चातुर्याने वापरली होती. जसे की हा प्रवेशद्वार महादरवाजा, त्याचा हा मुख्य प्रवेशद्वार हा शत्रूला इथे येईपर्यंत दिसत नाही. आणि इथली येणारी वाट ही आता जरी नवीन बनवली असली तरी ही पूर्वीची वाट, एका वेळी एकच माणूस या वाटेने येऊ शकतो अशी. जर समजा शत्रू इथे आक्रमण करायला आला तर पूर्वीच्या काही आक्रमण करण्यासाठी मोठ्या उंडक्यांचा किंवा हत्तीचा अशा गोष्टींचा वापर करून हा दरवाजा फोडला जायचा किंवा दरवाजा तोडला जायचा. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी शत्रूला खूप कसरत करावी लागणार, कारण याच्या भोवती ही अशी तटबंदी आहे की याच्या खाली कोणी शत्रू आला तर तो सहजासहजी आपल्याला समजू शकते किंवा आपण त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. आणि तुम्हाला याच्या मध्ये दिसणारी छिद्र आहेत बघा, पूर्ण महादरवाजाला घेरलेली अशी छिद्र आहे. ही छिद्र यासाठी की जरी इथपर्यंत शत्रू पोहोचणं हे सहजासहजी शक्य नव्हतं, पण तरी जर तो इथपर्यंत पोहोचला
तर या छिद्रांच्या सहाय्याने त्याच्यावरती गरम पाणी किंवा उकळतं तेल अशा प्रकारे त्यांच्यावरती मारा करून शत्रूला इथूनच अगदी परत पाठवणे किंवा त्याचा पूर्ण नष्ट करणे, अशा यासाठी किंवा या गोष्टीचा वापर करून ही बुद्धी डोक्यात आणून अशा गनिमी कावा करून ही छिद्र बनवण्यात आली आहेत. म्हणजे तुम्हाला बघा पूर्ण महाद्वाराच्या किंवा प्रवेशद्वाराच्या बाजूने दिसत आहेत. आणि असे म्हणतात की जे आपल्याला वरती गेल्यावरती कळेल की या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती आणि या महादरवाजाच्या वरती 3 पाण्याच्या टाक्या आहेत. त्या टाक्या यासाठी की अगदीच शत्रूने मोठ्या प्रमाणावरती आक्रमण केलं आणि इथपर्यंत जर शत्रू आले तर त्या टाक्यांचा स्फोट करून किंवा त्यांचा विस्फोट करून ते जे टाक्यांचे दगड आहेत किंवा त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णतः शत्रूला एवढ्या लोटाने येईल की शत्रू इथून अगदी पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचेल. अशा प्रकारचा तो गनिमी कावा होता आणि त्या टाक्या आपल्याला वरती पाहायला मिळणार आहेत. तर आता आपण या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि मग आपल्या श्रीमान रायगडाची पूर्ण सहर करायची आहे. ज्या महादरवाजातून मी आता आतमध्ये प्रवेश केला तो महादरवाजा हा शिवकालीन नाहीये. म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज इथे वास्तव्य करत होते तेव्हा त्यांनी रायगडाला जो दरवाजा बसवला होता तो हा दरवाजा नाहीये. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की रायगड ज्यावेळी परकीयांच्या ताब्यामध्ये होता तेव्हा तो तब्बल 12 दिवस जळत होता आणि लाकडाचं काम सागवान लाकडाचं काम असल्यामुळे तो दरवाजा पूर्णतः जळून गेला होता आणि त्यामुळे तो दरवाजा खरा शिवकालीन दरवाजा त्याची हुबेहूब प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 2016 मध्ये भारतीय पुरातत्व खात्याने हा दरवाजा आपल्या श्रीमान रायगडाला बसवला आहे, जो आपल्याला हाच भास करून देतो की हा तोच दरवाजा आहे. अगदी हुबेहूब त्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या श्रीमान रायगडाला भेट देण्याची किंवा रायगड सर करायला सुरुवात झाली. फक्त मुख्य प्रवेशद्वारातून महादरवाजातून मी आतमध्ये आले आणि इथे असणाऱ्या प्रत्येक दगडामध्ये, इथे असणाऱ्या प्रत्येक वास्तूमध्ये आपल्याला छत्रपतींचा भास होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला पाहता नाही आलं म्हणून काय आलं, त्यांचे प्रत्येक गड किल्ले सर करून आपण त्यांना भेटल्याची किंवा त्यांच्या छायेत असल्याची एक अनुभव किंवा एक अशी आपुलकी आपल्याला मिळते या गड किल्ल्यांमधून. आणि इथपर्यंतचा हा आपला प्रवास मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा, महादरवाजापर्यंतचा आजच्या आपल्या या भागामध्ये. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी समाधी, वरती असणारी मंदिरे, हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया लवकर पुढच्या भागामध्ये. जय शिवराय.